ठीक आहे. बिना रेकॉर्डिंग झालं असतं आपला स्क्रीन. ठीक आहे. परत एकदा सांगतो. प्रोजेक्ट क्रिएट केलाय. प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी कमांड दिली ते होते. आपण इथे कमांड आहेत आपल्या बघा. लारावल न्यू प्रोजेक्ट नेम. प्रोजेक्ट कोणत्या नावाने क्रिएट केलाय मी आता? क्रड क्रड प्रोजेक्ट असं नावाने मी एक प्रोजेक्ट क्रिएट केलाय. त्या प्रोजेक्ट मध्ये राउट्स मध्ये आपण एक कमांड लिहिली होती, म्हणजे कंट्रोलर क्रिएट केलाय. कंट्रोलर मध्ये आपण आता एक फंक्शन क्रिएट केलंय. फंक्शनचं नाव आहे ऍड स्टुडंट. ऍड स्टुडंट नावाच्या फंक्शन मध्ये आपण एक व्ह्यू लोड केली आहे. आता व्ह्यू लोड केली आपण या ठिकाणी व्ह्यू तयार केली आहे. ठीक आहे. आता व्ह्यू मध्ये मी या ठिकाणी राईट करूयात. या ठिकाणी ऍड न्यू स्टुडंट फॉर्म असं या ठिकाणी राईट केलंय. एंड ऑफ H1 केलाय. त्यानंतर या ठिकाणी एक फॉर्म तयार केला. आता फॉर्म मध्ये बेसिकली आपल्याला काय नीड असते? एक ऍक्शन नीड असते. ऍक्शन मध्ये आपण या ठिकाणी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला काय वापरायचं. नाही सांगितलं? अजून नाही सांगितलं? URL नव्हतं वापरला. ठीक आहे, त्या सोडून. ठीक आहे ना, एवढं करू द्या. आता या ठिकाणी आपल्याला स्लॅश दिलाय. स्लॅश नंतर सेव्ह स्टुडंट करूया. ठीक आहे. त्यानंतर मेथड कोणती घेतली आपण? पोस्ट घेऊया. त्यानंतर या ठिकाणी @ CSRF. CSRF काय सांगितलं तुम्हाला? सिक्युरिटी रिझन साठी आपल्याला एक टोकन आहे, ते टोकन वापरायचं आहे. त्यानंतर एक इनपुट घेतलंय. इनपुटला या ठिकाणी टाईप दिला टेक्स्ट. टाईप दिला टेक्स्ट. नेम दिला या ठिकाणी स्टुडंट नेम. त्यानंतर या ठिकाणी क्लास घेतला या ठिकाणी फॉर्म कंट्रोल. ओके. आता फॉर्म कंट्रोल घेऊन काही भलं नाही होणार आपले. ठीक आहे. जस्ट एवढं राहू देऊ. एक BR घेऊ. स्टुडंट मोबाईल. ठीक आहे. अजून घ्यायची इन्फॉर्मेशन? ईमेल ऍड्रेस बिड्रेस सगळं घ्यायचं काय? ईमेल घेऊयात. बस करूयात आता. मी बटन देतो. उगाच जास्त इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला नको अवघडात, आहे की नाही. जस्ट सेव्ह स्टुडंट म्हटल्यानंतर स्टुडंट काय झाला पाहिजे? सेव्ह झालं पाहिजे. एवढी फॉर्मॅलिटी आपल्या लक्षात आली. आता ही व्ह्यू लोड कुठून केली आपण? व्ह्यू कुठून लोड केली? कंट्रोलर. बरोबर आहे. कंट्रोलर कुठे आहे? इथे. आता हे कंट्रोलर कुठून लोड करायचं? राऊट मधून. कुठे आलो आपण? इथे. मग इथे कंट्रोलर लोड करण्यासाठी कंट्रोलर काय करावं लागेल? इम्पोर्ट करावं लागेल आधी. मग यूजला आता कंट्रोलरचं जे नेम स्पेस आहे ते कॉपी करून आणा. सोपी पद्धत. त्यानंतर एक स्लॅश द्या, जसा आहे तसंच. इथे कोणते कंट्रोलर आहे आपल्याकडे? कंट्रोलरचा क्लासचे नाव घ्या. या ठिकाणी स्लॅशच्या नंतर मेन्शन करा, सेमिकोलॉन द्या. कंट्रोलर इम्प्लिमेंट. सोपं आहे ना? त्यानंतर पुढची प्रोसेस काय राहील या ठिकाणी? इथे स्क्वेअर ब्रॅकेट. बरोबर आहे. पहिले म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट दिल्यानंतर कंट्रोलरचे नाव. कंट्रोलरचे नाव नंतर कोलन कोलन प्लस. त्यानंतर कोमा. कोमा दिल्यानंतर फंक्शन नेम. फंक्शनचं नाव काय आहे? ऍड स्टुडंट सिंगल कोट मध्ये सांगा त्याला कोणती मेथड लोड करायची आहे. ऍड स्टुडंट मेथड लोड करायची. जस्ट सेव्ह केलंय. सेव्ह केल्यानंतर बघूयात आपलं डायरेक्टली रन होतंय का. माझं झालं रन, तुमचं चेक करा. ठीक आहे. जस्ट या ठिकाणी बघा, हे सेमिकोलॉन मी CSRF ला दिले काय? ठीक आहे. बिनकामाचे. ठीक आहे. आलंय. आता यानंतर आपल्याला इथे इन्फॉर्मेशन भरायची. इन्फॉर्मेशन भरली मी ABCD. त्यानंतर या ठिकाणी डिटेल भरली test@test.com. सेव्ह म्हटल्यानंतर कुठे गेला फॉर्म? सेव्ह स्टुडंटला. सेव्ह स्टुडंटला गेल्यानंतर या ठिकाणी ही URL आपल्याकडे आहे का? नाही. सेव्ह स्टुडंट आहे का आपल्याकडे? बनवायला लागेल ना. मग कुठे बनवायची? गेलो परत राऊट मध्ये. ठीक आहे. सगळे काम राऊट मधूनच जाणार आहे आपले. राऊट मध्ये गेलो. राऊट मध्ये पहिले म्हणजे आपल्याला राऊटला सांगितले कोणती मेथड लागेल आता? पोस्ट मेथड लागेल. मग पोस्ट मेथडची URL तयार करायची आहे स्लॅश सेव्ह स्टुडंट कॉमा. आता कॉमा इथे तुम्ही फंक्शन पण तयार करू शकतात, कंट्रोलरला पण पाठवू शकतात. कोणता बेटर ऑप्शन आहे? कंट्रोलर. मग चला कंट्रोलरचा कॉपी बनवूयात. एक कंट्रोलरचा कॉपी बनवला. या ठिकाणी तुम्ही एकाच URL ने दोन पण मेथड बनवू शकतात. एक गेट मेथड बनवू शकतात आणि एक पोस्ट मेथड बनवू शकतात. सेम URL ने बरं का. जर तुम्ही फॉर्म मधून पोस्ट मेथड आला असाल तर पोस्ट वाले एक्झिक्यूट होत असते आणि गेट डायरेक्टली URL मधून आले तर गेट वाले एक्झिक्यूट होत असते. ठीक आहे. सेम URL तुम्ही दोन पण ट्राय करू शकता. सेव्ह स्टुडंट. मग सेव्ह स्टुडंटला गेलो आपण. आता सेव्ह स्टुडंट नावाचा क्लास आहे का आपल्याकडे? सॉरी, फंक्शन आहे का आपल्याकडे? नाही. मग पब्लिक फंक्शन. फंक्शनचं नाव सेव्ह स्टुडंट. सेव्ह स्टुडंटला मग या ठिकाणी इको केला. या ठिकाणी डॉलर इको प्रिंट करूयात अगोदर. प्री केलाय या ठिकाणी आणि या ठिकाणी बिटवीनला टाकलाय print_r. गुणाला प्रिंट केलंय $_पोस्ट. ठीक आहे.
या ठिकाणी जस्ट रिफ्रेश करून बघा. सिंटॅक्स एरर काय म्हणायचं यांना, अनएक्सपेक्टेड एंड ऑफ द फाईल. कुठे राहिला, वेबला या ठिकाणी सेमिकोलॉन मिसिंग आहे. जस्ट सेव्ह केलं, या ठिकाणी रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता हे टोकन तर आलंय आपल्याला, टोकन काही कामाचं नाही आहे, बट ठीक आहे, देवाच्या नावाने आलंय. ठीक आहे, राहू देऊ. आता पुढे काय करायचंय, जे टोकन आलंय ते टोकनचा विषय सोडून द्या. बाकीच्या ज्या 3 गोष्टी त्या डेटाबेसला इन्सर्ट करायच्या, बरोबर आहे की नाही. आता आपला पहिली एक स्टेज तर कंप्लीट झाली, फॉर्म मधून डेटा कंट्रोलर मध्ये आणायचा. आता कंट्रोलर मधून डेटा डेटाबेसला टाकायचा. त्यासाठी काय करावं लागेल, डेटाबेसचं कामकाज. मग डेटाबेसचं कामकाज करण्यासाठी पीएचपी मायड, पीएचपी मायड म्हणलं गेलो पहिले. तर पीएचपी मायड आल्यानंतर या ठिकाणी एक डेटाबेस क्रिएट करावं लागेल. डेटाबेसचं नाव काय घ्यायचंय मग, आहे तेच घेऊ का, का नवीन बनवू. क्रड प्रोजेक्ट जाऊन बघायचं की ENV मध्ये काय आहे. ENV मध्ये आलो, ENV मध्ये आल्यानंतर इथे क्रड प्रोजेक्ट आहे. नवीन बनवायचं का हेच राहू देऊ, काय लारावल क्रड करू का. त्यातच करायचं, कुठे तो लारावल प्रोजेक्ट, बस जाऊ दे ना. तो कालच्याला काम, कालचाच कामाचा राहिला. आजच्या प्रोजेक्टला तो काही कामच नाही. आपल्याला परत इकडे मायग्रेट करावा लागेल. तो क्लीन करून इकडे मायग्रेट करा, मग तो प्रोजेक्ट रन करा, नाही तर हा प्रोजेक्ट रन करा. दोन्हीपैकी एकच चालवावं लागेल तुम्हाला. कोणता करू मग, करू का आजच्या नावाचं मग, क्रड प्रोजेक्ट. जाऊ दे, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. जस्ट डेटाबेस नेम कॉपी आणि या ठिकाणी पेस्ट, क्रिएट झाला, डन. ओके. आता डेटाबेस झाला आपला क्रिएट. डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर आता या डेटाबेसला कॉन्फिगर करून घ्यायचं आहे. मग गेलो आपण कुठे, आपल्या कमांड्स मध्ये. कमांड्स मध्ये पुढची कमांड काय होती मग, आता हे मधले 2-4 कमांड द्या सोडून. त्यानंतर डायरेक्टली आलो आपण कुठे, लाईक कंट्रोलर. कंट्रोलरचं झालंय आपलं काम. त्यानंतर डेटाबेस, हा इथे. इथलं आपण अर्ध काम तर केलंय. आता कॉन्फिग कॅचे क्लीन करायचे. मग कॅचे क्लीन करण्यासाठी ही कमांड टाकायची. चला मग कमांड टाकण्यासाठी जाऊयात आपण सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये आल्यानंतर पीएचपी आर्टिसन कमांड काय, कॉन्फिग कोलन कॅचे, जस्ट एंटर. ठीक आहे, कॅचे क्लीन झाली. आता आपण ENV मध्ये तसा बदल केलेला नाही, बट तरी पण क्लीन करून घेतलं, काही इश्यू नाही. त्यानंतर पुढची कमांड आहे पीएचपी आर्टिसन मायग्रेट. कमेट मायग्रेशन कोणती आहे, पीएचपी आर्टिसन मेक मायग्रेशन, बरोबर आहे का. मेक मायग्रेशन आधी का मायग्रेट आधी, आधी आपल्याला जे डिफॉल्ट डेटाबेस आहे ते तर इम्प्लिमेंट करावं लागतील ना. मग इम्प्लिमेंट करण्यासाठी मायग्रेट, आणि नवीन तुम्हाला डेटाबेस मध्ये टेबल बनवायचं असेल तर मेक मायग्रेशन. आले लक्षात. मग आता या ठिकाणी कोणते आहे, मायग्रेट. पहिले मायग्रेट टाकली, झाले इम्प्लिमेंट डेटाबेस मध्ये. चला चेक करून बघूयात. ठीक आहे. आता पुढचा अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला असं वाटतंय मायग्रेशनचा कन्सेप्ट अवघड जातोय, तुम्ही डायरेक्टली इथून टेबल बनवून पण कामकाज करू शकता. तसं करायचंय का, मायग्रेशन सोबत जायचं ना. ठीक आहे, मग मायग्रेशन सोबत जाऊया. मायग्रेशन सोबत जाण्यासाठी मग मायग्रेशनला मेक मायग्रेशनची कमांड आहे. सांगा मग मेक मायग्रेशनची कमांड काय आहे, पीएचपी आर्टिसन मेक कोलन मायग्रेशन. पुढची कमांड क्रिएट अंडरस्कोर स्टुडंट्स अंडरस्कोर, फुल स्क्रीन करायचं आहे, अंडरस्कोर टेबल. करू एंटर, कन्फर्म. कुणाला काही इश्यू नाही ना, ठीक आहे, एंटर. झालं मायग्रेशन तयार. मायग्रेशन तयार झाल्यानंतर मायग्रेशन कुठे भेटेल बघायला, मग गेलो आपण आपल्या ऍप मध्ये. कुठे, डेटाबेस मध्ये. जस्ट पोहोचलो डेटाबेस मध्ये, मायग्रेशन्स मध्ये. मायग्रेशन्स मध्ये इथे एक नवीन मायग्रेशन आलेले असेल, जे की स्टुडंटच्या नावाने असेल. या ठिकाणी मग जस्ट कॉपी करा, डॉलर टेबल. टेबलला काय काय सांगायचंय मग, स्ट्रिंग. काय स्ट्रिंग घेऊ मग इथे, काय काय आपल्या पोस्ट मध्ये ते एकदा बघून घ्या. काय काय पोस्ट मध्ये स्टुडंट नेम. ठीक आहे, घेतलं स्टुडंट नेम. त्यानंतर दुसरे आहे स्टुडंट मोबाईल, घेतले स्टुडंट मोबाईल. त्यानंतर घेतले स्टुडंट ईमेल. ठीक आहे, झाल्या 3 गोष्टी. जस्ट सिंपल केसेस मध्ये
टेबलसाठी जे जे रिक्वायरमेंट होती तिथे घेतली आपण, अजून लागत असेल तर अजून घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे ना. लेंथ देऊ का त्यांना, किती देऊ लेंथ त्याला, 200, ठीक आहे. या ठिकाणी 30, ठीक आहे. ईमेलला 100, ठीक आहे. जस्ट सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी सेव्ह केलंय. सेव्ह केल्यानंतर याला आपण आता मायग्रेट करून घ्यावं लागेल. मग मायग्रेट करण्यासाठी काय कमांड आहे, परत क्लीन करतो, PHP आर्टिसन मायग्रेट, बरोबर आहे ना. जेव्हा कधी तुम्ही एक डेटाबेसची फाईल बनवतात मायग्रेशनची, त्यानंतर तुम्हाला काय करून घ्यावं लागतंय, मायग्रेट करून घ्यावं लागतंय. म्हणजे तुमचं काय होईल, डेटाबेस मध्ये तो टेबल तयार होईल. मग या ठिकाणी बघून येऊयात, एकदा कन्फर्म करून घेऊयात. स्टुडंट्स आलाय, स्टुडंट्स मध्ये या ठिकाणी फील्ड पण आल्यात, क्रिएटेड ऍट, अपडेटेड ऍट, सगळं क्लिअर काम करत चालतंय, ठीक आहे. आता आयडी आपला तसंच राहिला, जाऊ दे. काय करायचं, बदलायचं का, काही गरज नाही ना, का बदलायचं, बदलाव करायला इथे चेंज करायचं आणि चेंज करून घ्यायचं, सिंपल, ठीक आहे ना. चला, आणि नंतर मायग्रेशनचा आणि मॉडेलचा काही संबंध नाही हा, लक्षात ठेवा. मायग्रेशन आणि मॉडेलचा काही काडी मात्र संबंध नाही. तुम्ही डायरेक्टली इथून पण टेबल क्रिएट करू शकतात. इथून टेबल क्रिएट केला, इथून पण टेबलला तुम्ही डायरेक्टली मॉडेल तयार करू शकतात. फक्त तुम्हाला प्रत्येक टेबलला 2 अटॅचमेंट फिक्स ठेवावी लागतील. एक एक क्रिएटेड ऍड आणि दुसरी अपडेटेड ऍड. हे दोन फील्ड तुम्हाला जरी तुम्ही मॅन्युअल टेबल क्रिएट केला त्यात जोडीत चला, ठीक आहे ना. बाकी काही नाही लागत त्यांना, ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता हा डेटा मॉडेल सोबत जोडावा लागेल की नाही, टेबल जोडावं लागेल ना मॉडेल सोबत. मॉडेलची कमांड PHP आर्टिसन मॅक मॉडेल, मॉडेल नेम स्टुडंट मॉडेल करू का, माय मॉडेल करू, स्टुडंट मॉडेल, ठीक आहे. माय मॉडेल चालेल का, किती जणांना वाटतंय, ट्राय केलं का, ट्राय नाही केलं, ट्राय नाही केलं म्हणून नाही माहिती तुम्हाला. चालेल चालेल, काही अडचण नाही, ठीक आहे ना. आपण कालच नाही केले का, रॉंग नेमने केले नाही का आपण, सेम नेम, नावाचा काही विषयच नाही, त्याचे नाव तुम्ही काही द्या, ते इम्पोर्ट करायचं आणि वापरायचं, एवढाच मॅटर आहे, ठीक आहे. जसं व्हेरिएबल असतो तसा या ठिकाणी स्टुडंट मॉडेल फक्त फर्स्ट लेटर कॅपिटल राहायला पाहिजे, ते क्लासची निशाणी राहते, ठीक आहे. त्याला तो एक रुबाब भेटतो. फंक्शनच्या नावात पहिलं लेटर स्मॉल राहील, सेकंड वर्ड जर असेल तर त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल असतं, ती त्याची निशाणी असते, ठीक आहे. पण आपल्या इकडे अंडरस्कोर वापरायची प्रथा आहे, आपण ती प्रथा कंटिन्यू करूयात फंक्शनच्या नावामध्ये. या ठिकाणी स्टुडंट मॉडेल क्रिएट केलंय, एंटर दाबून, एंटर क्रिएट झालं. त्या ठिकाणी स्टुडंट मॉडेल, मॉडेल मध्ये जायचं. आता कुठे भेटेल आपल्याला मॉडेल, ऍप मध्ये आलो, मॉडेल्स मध्ये आलो, या ठिकाणी स्टुडंट मॉडेल. स्टुडंट मॉडेल मध्ये मग इथे व्हेरिएबल सांगितले होते, दोन दोन व्हेरिएबल कोणते होते, डॉलर टेबल प्रोटेक्टेड मध्ये, डॉलर टेबल इज इक्वल टू काय करायचं, टेबलचं नाव, आणि दुसरे काय, प्रायमरी की. दोन गोष्टी सांगायच्यात त्याला. पहिली गोष्ट म्हणजे टेबलचं नाव काय आहे, स्टुडंट, स्टुडंट सांगितलं मग त्याला आपण. आणि दुसरी प्रायमरी की कोणती, आता आयडीच आहे, ठीक आहे. जस्ट सेव्ह करून घेऊयात. सेव्ह केल्यानंतर आपल्याला त्याला इम्प्लिमेंट करून घ्यायचं. आता इम्प्लिमेंट करण्यासाठी ऍप स्लॅश मॉडेल या डायरेक्टरीला भेटणार आहे आपल्याला. कुठे इम्प्लिमेंट करावं लागेल बरं, कंट्रोलर मध्ये करावं लागेल का राउट्स मध्ये करावं लागेल, कंट्रोलर मध्ये करावं लागेल. मग आलो कंट्रोलर मध्ये, या ठिकाणी कंट्रोलर मध्ये आल्यानंतर इथे यूज, यूज कुणाचं करायचं आहे, या ठिकाणी स्लॅश दिला. कोणता मॉडेल आहे आपले, स्टुडंट मॉडेल आहे. चेक करून घेऊयात, स्टुडंट मॉडेल सेम स्पेलिंग आहे का, थोडी चेंज आहे, आय थिंक चेंज आहे, ठीक आहे. स्टुडंट मॉडेल, नाहीतर ऑटो सजेशनच्या नादात हे पण नाही व्हायचं आणि ते पण नाही व्हायचं. नेमकं एररच का, नेमकं एरर येतोय, ते येतोय कुठं, अजून आपल्याला एरर आला का, नाही आलेला वाटत, ठीक आहे. एखादा येईल मग, ठीक आहे. आता या ठिकाणी आलो स्टुडंट मॉडेल घेऊन आपण. आता स्टुडंट मॉडेल मधला डेटा आणायचा असेल तर आपण कमांड सांगितले तुम्हाला, काय करायला सांगितलं मी काल, काय सांगितलंय, स्टुडंट मॉडेल, ठीक आहे, डॉलर स्टुडंट्स असं सांगितलं होतं काहीतरी, इज इक्वल टू स्टुडंट मॉडेल कोलन कोलन, असंच सांगितलं ना, असंच सांगितलं ना, चेंज केलंय काय आपण, नाही, ठीक आहे. आता ट्राय करूयात इन्सर्ट साठी. इन्सर्ट साठी स्टुडंट प्लस घ्यायचंय आणि स्टुडंट मॉडेल, एवढी प्रोसिजर केली, ठीक आहे.
आता मॉडेलला एक ऑब्जेक्ट बनवून घ्यायचा स्टुडंट नावाने. आता या स्टुडंट नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला डेटा टाकायचा. मग स्टुडंट ऑफ काय आपल्याकडे एक एक फील्ड जोडावं लागते. मग एक एक फील्ड जोडली त्याच्यासोबत. पहिलं म्हणजे स्टुडंट नेम. स्टुडंट नेम जोडले. काय स्टुडंट नेम आपले पोस्ट मधून येणारे स्टुडंट नेम आहे. का सध्या स्टॅटिक घेऊ? स्टॅटिक येतो. एबीसीडी रॅन्डम करूया. सेमीकोलन. पहिलं झालं स्टुडंट नेम. त्यानंतर दुसरे काय घ्यायचं आपल्याला? स्टुडंटचा मोबाईल. मग घेतला मोबाईल या ठिकाणी. ठीक आहे. एवढी एक लाईन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. यामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट तयार करताय स्टुडंटचा. स्टुडंटच्या ऑब्जेक्ट मध्ये एक एक फील्ड सेटअप करताय. मग पहिली फील्ड सेटअप केली नेमची, दुसरी फील्ड सेटअप केली मोबाईलची. मोबाईल नंबर काय? 9876543210. त्यानंतर आहे ईमेल. जस्ट त्याला कॉपी केला या ठिकाणी ईमेल घेतला या ठिकाणी @gmail.com. आता हे झालं आपल्याकडे स्टुडंटची इन्फॉर्मेशन सक्सेसफुली फिलअप. आता स्टुडंटची इन्फॉर्मेशन सक्सेसफुली फिलअप झाली. कशी फिलअप झाली इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित लक्षात घ्या की हा स्टुडंटचा एक ऑब्जेक्ट तयार केलाय. या स्टुडंटला ही माहिती दिली आहे. आता ही जी माहिती आहे ही जर तुम्हाला सेव्ह करायची असेल त्या स्टुडंटमध्ये तर इथे सांगा याला फक्त सेव्ह. ठीक आहे. झाली स्टुडंटची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये इन्सर्ट. इझी एक अवघड आहे पहिल्यापेक्षा काय कोऑर्डिनेटर पेक्षा का कोऑर्डिनेटर याच्यापेक्षा बरं होतं इन्सर्टला. कोऑर्डिनेटर बरं होतं. ठीक आहे ना. पण हा जो टेक्निक आहे हा टेक्निक विथ सिक्युरिटी भेटतोय तुम्हाला. आणि तुम्हाला त्यामध्ये सिंगल कोट वगैरे वगैरे जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम यामध्ये तर येणार नाहीत. कोऑर्डिनेटर मध्ये नव्हतेच. आणि हाच सेम क्रायटेरिया तुम्हाला सांगितलंय मी. डेटाबेसचा मॉड्यूलचा सेम क्रायटेरिया तुम्हाला डिजांगो मध्ये बघायला भेटेल. डिजांगो तुम्ही आता कोण नसतं आहे ना. बट डिजांगो माहिती आहे ना प्रेमो? टॉप सेकंड. टॉपला आपला सेकंडला डिजांगो आहे. मग त्याच्यात पण हेच क्रायटेरिया आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आता बघूयात सेव्ह होतंय का नाही. जस्ट आलो मी इकडे. इकडे आल्यानंतर इथे रिफ्रेश केल्यानंतर बघूयात या ठिकाणी ब्राउज करू. ब्राउज केल्यानंतर जस्ट इन्सर्टेड सक्सेसफुली. आता इन्सर्ट झाल्यानंतर या ठिकाणी नेम मोबाईल ईमेल आणि क्रिएटेड ऍडचा इथे टाइम आलाय बघा दिसतोय. आता हा टाइम आपला नाहीये. अनदर टाइम आहे. सेट टाइम झोन सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे ते वापरू शकता तुम्ही. पण तो क्रायटेरिया बाजूला राहू द्या. आता हा कन्सेप्ट लक्षात आलाय तुमचा. कन्सेप्ट लक्षात आलाय सर्वजण. इन्सर्ट करणे एकदम सिंपल प्रोसिजर राहिली. आता इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला पोस्ट मधला डेटा इन्सर्ट करायचा आहे. पोस्ट मधला डेटा इन्सर्ट करायचा आहे. तर पोस्ट मधला डेटा इन्सर्ट करण्यासाठी तुम्ही सिम्पली काय करणार मग या ठिकाणी च्या जागेवरती काय करणार $_पोस्ट ऑफ स्टुडंट नेम. सेम काम सेकंडला पण इथे काय करणार मग $_पोस्ट ऑफ स्टुडंट मोबाईल आणि त्यानंतर या ठिकाणी $_पोस्ट ऑफ स्टुडंट ईमेल. या ठिकाणी मोबाईल टाकला या ठिकाणी ईमेल टाकला. ठीक आहे. झालं इन्सर्ट. चेक करून बघूयात. ठीक आहे. या ठिकाणी आलो. आता या ठिकाणी ऑलरेडी किती रेकॉर्ड आहेत माझ्याकडे 2 आहेत. जस्ट रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी बघूयात 3 झाले. एबीसीडी झाला इन्सर्ट. टेस्ट. आता या ठिकाणी इन्सर्ट झाल्यानंतर रिडायरेक्शन करणं तर आपल्याला प्रार्थनीय राहत आहे. माहिती ना आपल्याला. रिडायरेक्शन करण्यासाठी या ठिकाणी रिटर्न करायचंय. रिटर्न केल्यानंतर रिडायरेक्ट केलं. रिडायरेक्ट कुठे करायचंय मग आपल्याला ते सांगा त्याला. एमटी ला रिडायरेक्ट करायचंय. एमटी ला म्हणजे कुठे जाईल तो वेब मध्ये या ठिकाणी जाईल. ठीक आहे. या ठिकाणी आला म्हणल्यावरती ही व्ह्यू लोड होईल. म्हणजे परत तो ऍड साठी जाऊ शकतो. चला चेक करण्यासाठी काय जातंय आपल्याला. जस्ट रिफ्रेश केलं आलो ऍड साठी. ट्राय करून बघायचंय तुम्हाला. इथपर्यंत ट्राय करून बघायचंय. ऑनलाईन मेंबर्स भरोसा नाही. काय भरोसा. किती मिनिटाचं आहे? सर 20 मिनिटाचं ते केलं मी कोड. मला तेच करायचं आहे. फॉर्म बनवायचा आहे, राऊट सेट करायचा आहे, कॉन्फिगरेशन करायचं आहे. मीच एक्सप्लेनेशन केलंय ना. तुमचं पण ऍव्हरेज टाइम एवढाच राहील. काही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. राईट करून घ्या. स्क्रीन दिसते. ठीक आहे ना. आता पुढचा पार्ट. इकडे लक्ष द्या म्हटलं ना. ठीक आहे ना. लक्ष द्या ना आता. नंतर करा आता. ठीक आहे. आता पुढचा पार्ट आहे आपला डेटा प्रिंट करायचा. मग मी या ठिकाणी एक URL तयार केली. लेट कन्सिडर URL तयार करूयात आपण. वेब मध्ये जाऊ. वेब मध्ये गेलो. वेब मध्ये एक URL तयार केली गेट मेथडची. गेट मेथडची URL ला नाव दिलं मी या ठिकाणी
स्लॅश स्टुडंट लिस्ट. चलेगा? यामध्ये काय करायचं, मला लिस्ट प्रिंट करायची. कुणाची? स्टुडंट लिस्ट. स्टुडंट लिस्ट नावाचं फंक्शन कुठे तयार करावं लागेल मग आपल्याला? कंट्रोलर मध्ये. कंट्रोलर मध्ये मी इथे फंक्शन तयार केले, पब्लिक फंक्शन. फंक्शनला नाव दिलं मी या ठिकाणी स्टुडंट लिस्ट. स्टुडंट लिस्ट मध्ये मग काय करणार आपण? डेटा घेऊन येणार. डेटा कुणाकडून आणणार मग? स्टुडंट मॉडेल कडून कोलन कोलन ऑल करून आपण रिक्वेस्ट करून डेटा घेऊन येणार. मग या ठिकाणी आला डेटा, या ठिकाणी डॉलर स्टुडंट्स इज इक्वल टू. ठीक आहे, यामध्ये सगळे स्टुडंट्स असतील आणि स्टुडंट्स प्रिंट करायचे असतील तर त्याला काय करणार आपण? टू अरे. जस्ट रिमेंबर, बरोबर आहे ना? टू अरे, याच्यातून आपल्याला काय होतील? स्टुडंट्स प्रिंट होतील. ठीक आहे, आता या ठिकाणी होतील का नाही प्रिंट, बघायचंय का? प्रिंट अंडरस्कोर आर. ठीक आहे, जस्ट सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी आलो. इथे आल्यानंतर इथे रिफ्रेश केलं. तर रिफ्रेश केल्यानंतर URL कोणती म्हटलं आपण? ते स्टुडंट लिस्ट. स्टुडंट लिस्टला मी URL ला डायरेक्टली क्लिक करून जाण्यापेक्षा मी एक बेटर ऑप्शन चॉईस करेल, की या ठिकाणी एक बटन घेईल, बटनला नाव देईल स्टुडंट लिस्ट आणि या बटनला इथे अँकर टॅग मध्ये टाकेल HREF स्टुडंट लिस्ट स्लॅश स्टुडंट लिस्ट आणि त्यानंतर जस्ट एंड ऑफ अँकर टॅग. जस्ट रिफ्रेश केलं. आता हे बटन थोडं गरीबाचं दिसतंय का? ठीक आहे, एक काम करू, बटनच काढून टाकू, ते सबमिट केल्यासारखं वाटेल. ठीक आहे, याच्यावरती घेऊ का? ते त्या मला फॉर्मच एक पार्ट वाटतो नाही का? हा, आता ठीक आहे. स्टुडंट लिस्टला क्लिक केल्यानंतर आलो आपण स्टुडंट लिस्टला. इथे सगळा डेटा प्रिंट केला आपण. आता या ठिकाणी हा डेटा प्रिंट केला, हा आपल्याला कुठे प्रिंट करायचा आहे? का व्ह्यू मध्ये प्रिंट करायचं. मग व्ह्यू ला काय करावं लागेल? डेटा पाठवावा लागेल. मग व्ह्यू ला डेटा पाठवण्यासाठी आपण कंट्रोलर मध्ये गेलो. कंट्रोलर मध्ये गेल्यानंतर व्ह्यू ला डेटा पाठवण्यासाठी जस्ट मी एक व्ह्यू लोड केली. या ठिकाणी व्ह्यू इको व्ह्यू. व्ह्यूचं नाव काय घेऊयात मग? स्टुडंट लिस्ट. चलेगा? स्टुडंट अंडरस्कोर लिस्ट आणि त्यामध्ये डॉलर डेटा असं आपण पाठवत असतो. इथे डॉलर डेटा मध्ये मग डॉलर डेटा ऑफ स्टुडंट्स. स्टुडंट्स इज इक्वल टू कोणते स्टुडंट्स आहेत मग? हे जे अरे मधले सगळे स्टुडंट्स आहेत हे सगळे याच्यामध्ये भरून पाठवूयात. ठीक आहे ना? उघड पाठवण्यावरती नाराज होईल. सगळे स्टुडंट्स त्यामध्ये फिलअप करून दिले. फिलअप केल्यानंतर हा पाठवला आपण स्टुडंट लिस्टला. स्टुडंट लिस्ट नावाची व्ह्यू कुठे तयार करायला लागेल मग? गेलो व्ह्यूज मध्ये, नवीन फाईल तयार केली स्टुडंट लिस्ट डॉट ब्लेड डॉट PHP. ठीक आहे, जस्ट एंटर केलं. या ठिकाणी स्टुडंट लिस्ट डॉट ब्लेड डॉट PHP स्टार्ट केलं. या ठिकाणी PHP एंड केलंय. प्रिंट अंडरस्कोर आर डॉलर स्टुडंट्स. बरोबर आहे. आता आपण इथे CSRF जसं वापरलं तसं आपल्याला ब्लेडची एक टेम्पलेटिंग वापरावी लागेल. ठीक आहे, आता हे इथूनच प्रिंट झालं वाटतं. हा, तिथूनच झालं. ठीक आहे, ऑलरेडी सेमच होते आउटपुट, त्यामुळे काही लक्षात नाही आलं. ठीक आहे, आता व्ह्यू लोड झाली माझी. आता व्ह्यू मध्ये मला टेबल प्रिंट करायचा आहे. टेबल प्रिंट करायचा आहे. आता लहान पोरावाने आपण टेबल प्रिंट करूयात परत. ठीक आहे, आता लहानच झाले ना. आता हे लहान पोरांचे कामं झाले. आपण मोठे झालो म्हटलं आपलं नवीन कन्सेप्ट झाले. आता आपल्यासाठी हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. मग या ठिकाणी टेबल मध्ये घेतला मी एक TR. TR मध्ये या ठिकाणी एंड ऑफ TR. TR मध्ये या ठिकाणी घेतला TD. TD मध्ये मी घेतला TD च्या ऐवजी TH घेऊया. ठीक आहे, एंड ऑफ TH. या ठिकाणी सिरियल नंबर. सिरियल नंबर नंतर या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत आपल्याकडे? नेम आहे, त्यानंतर मोबाईल आहे, जस्ट कॉपी. या ठिकाणी पेस्ट, त्यानंतर या ठिकाणी ईमेल. ईमेल केला. या ठिकाणी रिप्लेस. अजून काही नाही का? ठीक आहे, बस. आणि या ठिकाणी एवढ्या सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कुठून प्रिंट करायची आहे मग? या एका लूप मधून प्रिंट करायची. मग लूप मधून प्रिंट करायची मग @ फॉर इच वापरायची का? चलेगा? ठीक आहे, मग या ठिकाणी @ फॉर इच डॉलर स्टुडंट्स ऍज डॉलर रो. चलेगा? ठीक आहे, आणि या ठिकाणी @ एंड फॉर इच. चलेगा ना? ठीक आहे, बघूयात. आपल्याला नाही चाललं तर आहेच आपल्याकडे अल्टरनेटिव्ह PHP. बरोबर आहे की नाही? ब्लेड तर राहीलच, बट PHP पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, मग या ठिकाणी की पण घ्यायची का? डॉलर की ॲरो या ठिकाणी घेतली. ते कीला प्रिंट करू. कीला आता याच्यातच करूया प्रिंट. डॉलर की प्लस 1 ही आपली टेक्निक होती. त्यानंतर या ठिकाणी सवय. ठीक आहे, डॉलर रो ऑफ. रो ऑफ कोणाला प्रिंट करायचं? स्टुडंट अंडरस्कोर नेमला प्रिंट करायचं. जस्ट चेक करण्यासाठी काय जातंय? आलं का नेम आणि सिरियल नंबर? बाकीच्या गोष्टी आणू शकतो आपण मग अशाच. या ठिकाणी नेम नंतर मोबाईल, त्यानंतर
ईमेल. ठीक आहे, इथे मोबाईल आणि इथे ईमेल. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे, त्यानंतर टेबलला बॉर्डर बिल्डर काही द्यायची असेल, शॅडो बिल्डर तर देऊन घ्या. ठीक आहे, बॉर्डर दिली 1, त्यानंतर सेल स्पेसिंग दिली या ठिकाणी 5, त्यानंतर अजून काय देता येईल, सेल पॅडिंग देऊ 5, त्यानंतर विड्थ दिले मी 100%, आणि त्यानंतर या ठिकाणी अजून एक पार्ट महत्वाचा म्हणजे टीडी करून घेऊयात. ठीक आहे, सगळे सारखे दिसत होते ना आता. ठीक आहे, ओके. आणि या खाली हा प्रिंटर आता बिनकामाचा आहे, त्याला करूयात गायब. ओके, आता त्यानंतर एडिट आणि डिलीट. एडिट आणि डिलीट करताल का? करताल? कुठे सापडतात? डिलीट करताल, एडिट नाही करणार. डिलीट करताल का? बरं, मी डिलीट सांगतो, तुम्ही एडिट करा. हा? मी कोणतं सांगू? डिलीट म्हणले, मला डिलीट ऐकू येऊ राहिले. ठीक आहे, अगोदर आपण डिलीट ट्राय करू, मग एडिटला ट्राय करू. ठीक आहे ना, जस्ट दोन्ही पण आपल्याला ट्राय करायचे. तर या ठिकाणी सिरियल नंबर नंतर इथे टीडी, टीडी नंतर या ठिकाणी घेतला आपण ऍक्शन, ऍक्शन नंतर आता तिकडे वरतीच ऍक्शन घेऊयात. इथे जस्ट अँकर टॅग, अँकर टॅगला एंड ऑफ अँकर टॅग HREF, HREF मध्ये काय सांगितलं आपण? काय सांगितलं? राऊटचा पाथ, राऊटचा पाथ काय राहणार मग? स्लॅश, स्लॅश डिलीट करूया. डिलीट, डिलीट काय? स्टुडंट, डिलीट स्टुडंट स्लॅश आयडी पाठवतो आपण इथे का गेट मध्ये पाठवू? पॅराम्स मध्ये पाठवू का गेट मध्ये पाठवू? आता पॅराम्स आणि गेट दोन्हीत काय फरक आहे, आठवलं का नाही? गेट मध्ये $_ गेट वापरत होतो आणि पॅराम्स मध्ये जस्ट आपण डायरेक्टली URL मध्ये फंक्शन मध्ये आयडी लिहायचो आणि त्या आयडीचा वापर करायला चालू करायचं. मग कोणतं वापरू? पॅराम्स वापर. ठीक आहे, चला मग पॅराम्स वापरायचं. या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट मध्ये $रो ऑफ कोणता आयडी आहे? जस्ट आयडी असेल, आहे की नाही? जस्ट सेव्ह केलंय, या ठिकाणी रिफ्रेश केलंय. कुठे गेले बटन? इथे लिहावं लागेल का? डिलीट. ठीक आहे, आता लिहिले डिलीट. क्लिक केल्यानंतर URL भेटली का? नाही, 404 नॉट फाउंड. भारी दिसतंय ना? ठीक आहे, चला डिलीट स्टुडंटला आपल्याला वेब मध्ये जाऊन तयार करावं लागेल. मग वेब मध्ये आलो, वेब मध्ये आल्यानंतर या ठिकाणी राऊट कोलन कोलन गेट. आता गेट मेथड आहे, सिंगल कोट स्लॅश डिलीट स्टुडंट स्लॅश कर्ली ब्रॅकेट आयडी. आठवतंय पहिल्या दिवशीच? पहिले, पहिला नाही तर दुसरा दिवस, बरोबर आहे ना? त्यानंतर कोमा, कोमा दिल्यानंतर कोणता कंट्रोलर? वेब कंट्रोलर. वेब कंट्रोलर मध्ये कोणता फंक्शन? डिलीट स्टुडंट. चालेल, तिला कॉल करून मग डिलीट स्टुडंटला जाईल का? मग डिलीट स्टुडंट कडे चला बघूया. डिलीट स्टुडंटला गेलो आपण, मग या ठिकाणी कोणता फंक्शन आहे आपला वेब कंट्रोलर मध्ये? पब्लिक फंक्शन डिलीट स्टुडंट. डिलीट स्टुडंटला या ठिकाणी मग इथे $ID आणला. या ठिकाणी केला मी इको $ID. जस्ट सेव्ह केलं, या ठिकाणी प्रिंट केलं. भेटला का आयडी? काय म्हणतायत? सेमिकोलॉन. कुठे मिसिंग आहे? वेब मध्ये. वेब मध्ये इथे सेमिकोलॉन टाईप. ठीक आहे, सांगत जा लवकर. आयडी आला 1, 1 आयडी आला. या ठिकाणी कुठे गेलतो आपण? कंट्रोलर मध्ये. ठीक आहे, आता कंट्रोलर मध्ये 1 नंबरचा आयडी आला. 1 नंबरचा रेकॉर्ड काय करायचं मला? डिलीट करायचं. तर डिलीट करायचं तर कसा करणार? पहिली गोष्ट म्हणजे डिलीट करण्यासाठी आपल्याला एक सिंगल रेकॉर्ड फेच कसा करायचा हे सांगतो तुम्हाला. ठीक आहे ना? या ठिकाणी स्टुडंट मॉडेल मधून आपल्याला एकच रेकॉर्ड घ्यायचा आहे. मग स्टुडंट मॉडेल कोलन कोलन फाइंड, याला सांगायचं फाइंड. फाइंडला काय सांगायचं? आयडी. कोणता आयडी? $ID. या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्ड भेटेल तो सिंगल $डेटा इज इक्वल टू. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही प्रिंट आउट करून बघू शकता $डेटा. ओके, या ठिकाणी भरपूर सारा डेटा आलाय आणि जो तुम्ही रेकॉर्ड डिलीट करायला आला असेल तोच या ठिकाणी डेटा तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, याला 2 ऍरे करून बघूयात. 2 ऍरे. ओके, जस्ट सेव्ह केलं, रिफ्रेश केलंय, आला सिंगल रेकॉर्ड. या ठिकाणी 1 नंबरच्या आयडीचाच रेकॉर्ड आलाय. बॅक घेऊन बघतो मी, दुसऱ्याला क्लिक करतो, तिसऱ्याला क्लिक करतो, या ठिकाणी आला 3 नंबरचा. आणि याला डिलीट करायचं असेल तर सिम्पली काय सांगायचं? इथे ऍरो द्यायचा आहे आणि या ठिकाणी करायचंय डिलीट. जस्ट सिंपल सेव्ह, आणि या ठिकाणी बाकी काही प्रोसिजर करण्याची गरज नाहीये. ओके, डिलीट झालं सक्सेसफुली. बॅक घेऊन बघायचं असेल तर बॅक घेऊन बघू शकता तुम्ही, 3 नंबरचा रेकॉर्ड डिलीट झाला. ठीक आहे, रेकॉर्ड डिलीट झाल्यानंतर काय करायचं? इथून रिडायरेक्ट करायचं. रिडायरेक्ट करायचं म्हटल्यावरती अरे रिडायरेक्ट राऊंड ब्रॅकेट, कुठे रिडायरेक्ट करून देऊ मग? स्लॅश स्टुडंट अंडरस्कोर लिस्ट. या ठिकाणी दिले मी रिडायरेक्ट करून. आता रिडायरेक्ट करण्यासाठी इथे रिटर्न लिहा,
नाहीतर रिडायरेक्ट होते का बघा, नाही होते ना. जस्ट सेव्ह करा, रिडायरेक्टला रिटर्न राईट करा. काय झालं तरी नाही झाले. अरे डिलीट करावं लागेल का, ठीक आहे. परत एकदा डिलीट करायचं ना, हा मला डिलीट करतो. जस्ट रिडायरेक्ट झालं, ठीक आहे. विदाउट रिटर्न रिडायरेक्ट होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे एडिट. सांगू का करता, सांगू, सांगावंच लागेल ना. अनदर ऑप्शन नाही करू शकत आम्ही. गाडी फास्ट चालली का, हा गाडी फास्ट चालली का, सगळ्यात महत्वाचं हे एवढीच एक लाईन आहे. बाकी सगळी प्रोसेस तुम्हाला माहित झालेली आहे आता, बरोबर आहे की नाही. एवढीच एक लाईन महत्वाची होती तुम्हाला, बाकी सगळं माहिती होतं तुम्हाला. असंच तुम्हाला अपडेटची सांगू का लाईन, तरी जमत ना का नाही. ठीक आहे, नाही चला अपडेटचं ट्राय करू. ठीक आहे, कुठे जायचं आपल्याला, या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर इथे कॉपी केलं, पेस्ट केलं, या ठिकाणी एडिटला क्लिक केलं. या ठिकाणी एडिटला क्लिक केल्यानंतर गेलो आपण कोणत्या URL ला, एडिट स्टुडंटला गेल्यानंतर या ठिकाणी जस्ट रिफ्रेश केलं, एडिटला क्लिक केलं, एडिट स्टुडंटला गेलो. URL भेटली नाही, पहिले म्हणजे राऊटला जाऊन URL तयार करून द्या. URL कशी तयार करणार, मग जशी डिलीट केली सेम तुम्हाला एडिटची करावी लागेल. या ठिकाणी एडिट स्टुडंटला गेलो आपण, एडिट स्टुडंटची मेथड कॉल केली. एडिट स्टुडंटची मेथड आपण या ठिकाणी कंट्रोलर मध्ये ज्यावेळेस कॉल केली त्यावेळेस काय करावं लागेल, त्यामध्ये एक फॉर्म ओपन करावा लागेल, बरोबर आहे की नाही. पब्लिक फंक्शन एडिट स्टुडंट मध्ये तुम्हाला एक आयडी पाहिजे, मग हा आयडी घेतला. ठीक आहे, आता आयडी घेतला. या ठिकाणी या मॉडेल मधून जसं आपण फाइंड केलं बघा, सेम फाइंड करावं लागणार आहे. काही प्रोसिजर मध्ये बदल आहे, फक्त याला काय करावं लागेल, टू ऍरे करावं लागेल, बरोबर आहे. या ठिकाणी भेटली मग इथे स्टुडंट इन्फो आली आहे. ज्या विद्यार्थ्याला आपण एडिट करायला आलो त्याची इथे माहिती राहणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी वेब मध्ये सेमीकोलन दिलाय का आता, ठीक आहे दिलाय. जस्ट सेव्ह केलं. या ठिकाणी स्टुडंट इन्फो, आता स्टुडंट इन्फो ही डॉलर डेटा मध्ये पण स्टोअर करू शकता तुम्ही. ठीक आहे, काय केलं, डॉलर डेटा स्क्वेअर ब्रॅकेट सिंगल कोट, या ठिकाणी सिंगल कोट. ठीक आहे, आता या ठिकाणी हा डेटा आपण एका व्ह्यू ला लोड करायला पाठवला. व्ह्यू ला जसं आपण वरती स्टुडंट लिस्टची व्ह्यू लोड केली, तशीच या ठिकाणी व्ह्यू लोड केली. व्ह्यू कोणती लोड केली, मग व्ह्यू एडिट स्टुडंट. सोपं वाटतंय ना. ठीक आहे, जस्ट डॉलर डेटा मध्ये स्टुडंट इन्फो पोहोचला एडिट स्टुडंटला. एडिट स्टुडंट नावाची व्ह्यू कुठे तयार करायची, मग व्ह्यू मध्ये तयार करायची. न्यू फाईलला या ठिकाणी कंट्रोल व्ही एडिट स्टुडंट डॉट ब्लेड डॉट PHP. ठीक आहे, एडिट स्टुडंट डॉट ब्लेड डॉट PHP या ठिकाणी ओपन झाली. मग या ठिकाणी एडिट स्टुडंटला पाठवला आपण डेटा. काय डेटा पाठवलाय, स्टुडंट इन्फो या ठिकाणी आणून तुम्ही प्रिंट करून बघा. ठीक आहे, असं पण प्रिंट आर करू शकता तुम्ही, PRINT_R डॉलर, असं पण करू शकता. आता चेक करायचंय का, ठीक आहे, आलाय डेटा, एक नंबरचा डेटा आलाय. आता एक नंबरचा डेटा आला, त्याला एडिट करण्यासाठी फॉर्म तयार करायचा. फॉर्म तयार करायचा, मग इथे घेऊयात एक फॉर्म. फॉर्मला नाव देऊयात ऍक्शन, देऊयात ऍक्शन दिली मी स्लॅश सेव्ह एडिटेड स्टुडंट, चालेल ना, एडिटेड स्टुडंट. ठीक आहे, त्यानंतर मेथड घ्यावी लागेल पोस्ट. ओके, त्यानंतर एंड ऑफ फॉर्म केल्यानंतर या ठिकाणी डेटा पाठवायचा. काय काय डेटा पाठवायचा आहे, @CS, कुठे आलंय, ठीक आहे, फॉर्मच्या बाहेर आली काय गाडी, @CS_RF सेमिकोलॉन नाही तिथे, जस्ट CS_RF आहे. त्यानंतर पुढचे काय, इनपुट दिला. आपण एक एक इनपुट तयार करूयात. इनपुट टाईप टेक्स्टला पहिले काय घेतलंय, स्टुडंट नेमला व्हॅल्यू जोडायची. व्हॅल्यू कशी जोडणार, मग व्हॅल्यूला कर्ली ब्रॅकेट टाका डबल, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये टाका स्टुडंट इन्फो ऑफ स्टुडंट नेम. जस्ट सिम्पली स्टुडंट इन्फो ऑफ स्टुडंट नेम. सेव्ह करा. या ठिकाणी व्हॅल्यू आली का नाही चेक करा. आली व्हॅल्यू एक. सेम कॉपी पेस्ट केले दोनदा कॉपी पेस्ट केल्यानंतर स्टुडंट मोबाईल, आणि तिसरे स्टुडंट ईमेल. ओके, आता आयडी न्यावा लागेल हिडन, न्यायचा हिडन मध्ये आयडी. मग ठीक आहे, मग या ठिकाणी हिडन मध्ये आयडी न्यायचा. मग इनपुट टाईप टेक्स्ट. ठीक आहे, का इनपुट टाईप हिडन, सध्या आयडी न्याला ओपन राहू देतो, नंतर हिडन करूयात, चालेल ना. या ठिकाणी स्टुडंट इन्फो आयडी चलेगा, बस. आणि याला बटन घेऊयात लास्ट लाईक सबमिट, बटन घेऊयात, किंवा अपडेट स्टुडंट. चलेगा, इथपर्यंत ठीक आहे.
आता इथं अपडेट केल्यानंतर डेटा कुठे जाईल, मेथड पोस्ट मध्ये सेव्ह एडिटेड स्टुडंटला. याला नंतर हिडन करताल ना तुम्ही, इनपुट टाईप फक्त हिडन करायचा. ठीक आहे, अपडेट स्टुडंटला क्लिक केल्यानंतर सेव्ह एडिटेड स्टुडंट. सेव्ह एडिटेड स्टुडंटला कुठे जायचं मग, वेबमध्ये. वेबमध्ये आलो, या ठिकाणी एक पोस्ट मेथड तयार करायची. जशी पोस्ट मेथड कशाला होती, सेव्ह स्टुडंटला होती, तशीच कुणाला तयार करायची आहे, सेव्ह एडिटेड स्टुडंटला. याला पण आपण एक सेपरेट फंक्शन तयार करूयात, सेव्ह एडिटेड स्टुडंट. सेव्ह एडिटेड स्टुडंट नावाचे फंक्शन कुठे बनवायचे मग, वेब कंट्रोलर. वेब कंट्रोलर मध्ये आलो, या ठिकाणी पब्लिक, पब्लिकला या ठिकाणी फंक्शन, फंक्शनला या ठिकाणी सेव्ह एडिटेड स्टुडंट. सेव्ह एडिटेड स्टुडंट मध्ये या ठिकाणी ओपन क्लोज करली आणि इथे आता रिक्वेस्ट येईल. बरोबर आहे की नाही. अनदर ऑप्शन रिक्वेस्ट घेऊ शकता तुम्ही, किंवा आपण इथे जसं डायरेक्टली पोस्ट ऍक्सेस केला ते पण करू शकता. कोणता ऑप्शन बेटर आहे, पोस्ट बेटर आहे. ठीक आहे ना, रिक्वेस्ट पेक्षा पोस्टच बेटर आहे. या ठिकाणी करूयात मग प्रिंट अंडरस्कोर आर डॉलर अंडरस्कोर पोस्ट. ठीक आहे, ओके. आता पुढे, आता एक लाईन आहे इथे, जसं इन्सर्टला लाईन आल्या तशा इथे लाईन करायचं. इन्सर्टला काय केलं बरं आपण, या ठिकाणी हाच कोड आपल्याला इथे परत राईट करायचा. ठीक आहे, काय केलं आपण, या ठिकाणी इथे सगळं आपण इथे सेम राईट केलं. फक्त एक थोडासा बदल करायचा. थोडासा काय बदल करायचा, की या ठिकाणी हा नवीन इन्सर्ट करण्यासाठी होता, आणि आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फाइंड करायचं आहे. कुणाला फाइंड करायला सांगायचं मग, स्टुडंट मॉडेलला. फाइंड केलं तर आपण सेम तसाच तो काय करेल मग, आता डॉलर अंडरस्कोर पोस्ट ऑफ आयडी, पोस्ट आयडी या ठिकाणी याला सापडायला दिला. आता इथे प्रोसिजर लक्षात घ्या. प्रोसिजर मध्ये काय घडतंय, की या ठिकाणी हा जाणार स्टुडंट मॉडेल मधून, हा सापडून आणणार आयडीचा असा असा 5 2 नंबरचा आयडी सापडून आणणार. सापडून आणल्यानंतर त्याचं जे काही जुनं नाव होतं त्या नवीन नावासोबत रिनेम करणार आणि लास्टला काय करणार, सेव्ह करणार. आणि इथे कसे घडत होते, नवीन स्टुडंट तयार करत होता, नवीन स्टुडंटला शेवट सेव्ह करून घेतो. आलं लक्षात, दोन प्रोसिजर. आणि जस्ट याला आपण प्रिंट आर करण्याऐवजी या ठिकाणी करतो प्रिंट आर. ठीक आहे, बघूयात काय होत आहे. एरर तर नाही आला, अपडेट करायला काही बदलच केला नाही आपण, बरोबर आहे की नाही. जस्ट पाठीमागे जो आहे या ठिकाणी एच्या जागेवर इथे पी करूया. जस्ट सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी आलो, इथे रिफ्रेश केला, इथे बघा झालाय चेंज. सिंपल, आलं लक्षात. आता या ठिकाणी काय करायचंय, रिडायरेक्ट करायचं. मग इथे रिडायरेक्ट करायचं. रिडायरेक्ट करायचं, आता रिडायरेक्टला चेक करूयात विदाउट रिटर्न आहे. ठीक आहे, स्लॅश स्टुडंट लिस्ट होईल का रिडायरेक्ट, आपलं कोऑर्डिनेटर मध्ये होतंय ना. इथे झालं का, मग आता इथे मी काय करेल, सिम्पली रिटर्न राईट करेल. जस्ट सिम्पली सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, झालं रिडायरेक्ट. ठीक आहे ना, राहील लक्षात. झालं क्रड ऑपरेशन कम्प्लीट, लारावलचं खतम. ओके, उद्याचं लेक्चर कशावर घ्यायचं मग आता, का अजून घ्यायचंय पुढं, रिव्हिजन घ्यायची का उद्या, का इंटरव्ह्यू प्रिपरेशन, दोन्ही करू मग आपण. ठीक आहे ना, रिव्हिजन करू आणि इंटरव्ह्यू पण प्रिपरेशन करू. ठीक आहे ना. अजून कन्सेप्ट आहेत लारावल मध्ये, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे ना, जॉईन वगैरे कसं करायचंय, काय करायचंय, सगळे मॉडेल वगैरे कन्सेप्ट बघा. अपडेट वगैरे तिथं सांगितलंय तुम्हाला, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड काम दिलंय. ठीक आहे ना, विदाउट मायग्रेशनचं तुम्ही मॉडेल क्रिएट करू शकता, त्याला पण काही इश्यू नाही. ठीक आहे, ओके. एपीआय घेतलं आपण कोऑर्डिनेटर मध्ये, आता लारावलचे तुम्ही शोध लावा. परत घ्यायचे कोण म्हटलं, ठीक आहे, अँग्युलर झाल्यावर घेऊ आपण. ठीक आहे ना, अँग्युलर स्टार्ट करावं लागेल ना मग आपलं आता. तुमचं कोणाकोणाचं राहिलं बरं, अँग्युलर रिॲक्ट सगळेच येत आहे, सगळेच दिसत आहेत, 2 3 जण सोडले का. मग तुम्ही आता अँग्युलर करणार का रिॲक्ट करणार, अँग्युलर चालू होणार आहे मग अँग्युलर करा. रिॲक्ट ला परत टाइम लागेल. ठीक आहे ना, ठीक आहे. मग कधी करायचं अँग्युलर चालू, मंडे. ठीक आहे ईशा, ते काही अडचण नाही. बरं मग आता मला हे, तुम्ही लारावल मध्ये एखादा मला बेसिक प्रोजेक्ट करून दाखवताल का, कधी. असंच एखादा छोटा मोठा, छोटा मोठा म्हणजे कसा, की आपण एकदम कोर पीएचपीत केला बघा. कोर पीएचपीत कशाचा केला, कन्स्ट्रक्शन.
इन्स्ट्रक्शनचा डायनेमिक केलं आपण सेम करा, काय अडचण नाही. तुम्हाला लक्षात येईल. कोऑर्डिनेटर मधनं जर करायला गेले तर परत टाइम जायचा. कोर पीएचपीतला CRUD ऑपरेशनचा एकदम सोपा आहे. आणि तो प्रोजेक्ट जर केला तर तुम्हाला अजून गोष्टी लक्षात येतील आणि CRUD ऑपरेशन सिम्पली होतील. ठीक आहे ना? ओके. कधी करून देताल मला? सांगितलं होतं का? दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं, तुम्हाला शोध लावायचं होतं. 2-3 जणांनी केलं ना मध्ये स्टॅटिक फाईल्सचा. इमेज अपडेट सेम सेम आपलं कोऑर्डिनेटरचा सेम फ्लो आहे, काही बदल नाही करायचा. कोऑर्डिनेटरचा फ्लो आला ना लक्षात? ठीक आहे, मग त्याच फ्लोने काम करायचं, बाकी काहीच नाही. मग आपण सेम काम करतोय सगळं, फक्त डेटाबेस मध्ये काय टाकणार तुम्ही? डेटाबेस मध्ये काय टाकणार? इमेजचं नाव टाकणार. इमेज कुठेतरी एखाद्या जवळपासच्या फोल्डर मध्ये सेव्ह करून घ्या, झाले काम सोपे. ओके, सगळं सगळं काही बदल नाही होत. ठीक आहे ना? बस करूयात आता. कन्स्ट्रक्शनचा सेम लारावल मध्ये का? हो, कन्स्ट्रक्शनचा करा, नाहीतर अनदर तुम्हाला जो चॉईस असेल तो करा, किंवा तुम्ही बुस्टरॅप मध्ये एखादा डिझाईन करून ठेवला असेल तर तो करा, मला काही अडचण नाही. बस जस्ट एक करा, कधीपर्यंत देताल ते सांगा. उद्या 24 तास? 24 तास सॉरी, 22 तास नाही होणार. बरं, परवा मंडे 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 मंडेला तर अँग्युलर चालू करणार आहे. मंडेला आपण अँग्युलरच्या ऐवजी काय करू? प्रोजेक्ट चेक करू मंडेला, आणि त्यानंतर मंगळवारी आपण अँग्युलर चालू. अँग्युलर 1.5 महिना जास्तीत जास्त. आपलं PHP जास्त टाइम लागला ना, जास्त कन्सेप्ट घेतला आपण. आता तुमचीच बॅच एवढी मोठी ठरली, याच्यानंतर पण एवढी मोठी बॅच होणार नाही PHP, याच्या अगोदर पण एवढी झालेली नाही. मॅक्स आम्ही 1.5-2 महिन्यात जिकडे तिकडे करत असतो बॅच. नाही, फ्रेमवर्क 2 घेतले ना आपण तुम्हाला, बाकीच्या डिजिटल देत होतो आपण.